महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरून सन्माननीय सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या संदर्भात जे ट्विट झालं त्या ट्विटमध्ये कुठेही त्यांचा अपमान व्हावा, कुठेतरी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नसून राम मनोहर लोहियांनी जे इंदिराजींच्या संदर्भामध्ये वापरलेलं होतं आणि त्याच्यानंतरचा इतिहास जो आहे त्याला अनुसंगून होतं. ते एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून केलेलं ट्विट होतं, व्यक्तिपरत्वे नव्हतं ते. आम्ही आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्ष स्त्री दाक्षिण्य सर्वोपरी मानणारा आहे. स्त्रीचा सन्मान हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे. सगळ्यांनी पाहिलं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कशा पद्धतीनं कोणाचं वागणं कसं होतं, कसं पत्रकारांना दाबण्यात आलं, त्याच्या अनुषंगाने ते होतं. तरी पण ज्या पद्धतीची रिॲक्शन आली ती लक्षात घेऊन ट्विट डिलीट करण्यात आलं. स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटर हँडलवरून त्या संदर्भात खेद सुद्धा व्यक्त करण्यात आला आणि चुकीच्या पद्धतीने ते समजून घेतलं असं सुद्धा दिलगिरी व्यक्त करण्यात आली. त्याच्यानंतरही जे काही सुरू आहे ते स्पष्टपणे दिसत आहे की ते राजकीय पोळी शेकण्याचं काम आहे. ही बीजेपीची प्रवृत्ती आहे. त्या बीजेपीची जी मनस्मृती मानते ती मनस्मृती जी स्त्रीला दुय्यम स्थान देते, स्त्रीला कुठेही सन्मान देत नाही. तर हे जे चालू आहे हे बीजेपीच्या पुढाकारानं, बीजेपीच्या सपोर्टनी याच्यामध्ये हिंसा करणं, ज्या पद्धतीचं वर्तन झालेलं आहे ते सगळं जे आहे ते हिंसक आहे आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात धरून नाही, मुळीच नाही. तर जे अजितदादा, स्वर्गीय अजितदादा हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणारे, स्त्रीला महत्त्व देणारे, त्यांचा सन्मान करणारे अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं असं व्हावं हे बीजेपीचं अनुकरण योग्य नाही.